नमो बुद्धाय, जय भीम. मी विकास कडलक, लॉर्ड बुद्धा टी व्ही. आज आपण वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहरातील युवक अध्यक्ष चंद्रकांतजी लोंढे यांच्याशी संवाद साधणार आहोत. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरात युवक असतानाही कामकाज जोरात चालू आहे. शहराला शहराध्यक्ष नसतानाही ह्या वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका किंवा धुरा आहे त्यांनी अतिशय चोखपणे बजावत असताना, काम चालू करत असताना किंवा त्यांच्या कामात कोणताही खंड न पडता अविरत त्यांचं काम चालू आहे. थेट आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. दादा जय भीम. जय भीम, जय लवजी. तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आजपर्यंत अविरत काम करत आलात. काय अनुभव आहे एकंदरीत? सर्वप्रथम मी लॉर्ड बुद्धा चॅनलचे आभार मानतो की तुम्ही आज माझ्या मुलाखतीसाठी आलात. विशेषतः प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये कोविडनंतर जर पाहण्यात आलं की युवा पिढी मोबाईलवर दंग झाली होती आणि सर्वच पक्षाचे सोशल मीडियामार्फत काम करणं हे ढासळलं होतं. हे पाहत असताना माझ्या डोक्यात एक कन्सेप्ट आली की बाबा वंचित बहुजन आघाडीमार्फत जर आपण युवकांना बाहेर काढायचं असेल तर युवक हा जर बाहेर यायचं कारण पाहिजे असेल तर आपण त्यांना खेळाच्या माध्यमातून बाहेर काढावं, ही माझी संकल्पना होती. म्हणून मी वंचित चषक 2022चं आयोजन केलं कबड्डीचं. त्यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही गटांमध्ये मी खुल्या प्रवर्गामध्ये कबड्डीचे सामने ठेवले. ह्या सामन्याला भरघोस असं जनतेचं प्रेम मिळालं आणि याच प्रेमापोटी आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या मायमाऊली म्हणतो आमच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर व आमचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी उपस्थिती लावली. प्रामुख्याने पाहता ह्या सक्सेसफुल चषकानंतर मला अनेक खेळाडूंच्या वेगवेगळ्या खेळातील खेळाडूंचे फोन आले. त्यातलाच एक दुसरा इव्हेंट म्हणजे फुटबॉलच्या असेच काही टीम माझ्याकडे आल्या आणि त्यांनी सांगितलं की साहेब आमचे पण क्लब्स आहेत, परंतु हे कोविड काळामध्ये थांबल्यानंतर मुलांची प्रॅक्टिस थांबलेली आहे. मुलं कोविडच्या काळानंतर यायलाही आता कमी करतात प्रशिक्षण शिबिरला. हे असं असताना त्यांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही कबड्डीचं एवढं यशस्वी नियोजन केले तर त्याच पद्धतीने तुम्ही फुटबॉलचंही नियोजन करावं. मी त्यांनाही दाद दिली आणि त्याच गोष्टीला विचार करून मी आमचे युवक आयकॉन ज्यांना समजलं जातं त्यांना फुटबॉल आवडतो म्हणून मी हा विषय सुजातदादा आंबेडकर यांच्याशी डिस्कशन करून मी ते स्पर्धेचं आयोजन केलं. त्या स्पर्धेलाही चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि ह्या यशस्वी खेळाच्या मागं माझं एक संकल्पना होती की महाराष्ट्रातलंच पिंपरी चिंचवडचाच नव्हे तर महाराष्ट्रातला युवक हा वंचित बहुजन आघाडीकडे कसा आकर्षित केला जाईल. ह्या उद्देशानं मी त्या पद्धतीचं मार्केटिंग केलं आणि खेळांना एक्सपोज करता करता त्या रूपानं माझ्या पक्षाचं एक्सपोजिंग कसं होईल, पक्ष कसा माझा तळागाळातल्या घटकांपर्यंत पोहोचल याचा मी प्रयत्न केला. नुकतंच तुम्ही खेळांच्या युवकांसाठी तुम्ही शरीर यष्टीसाठी पण सध्या पुण्यामधून एक काम करताय की नव्याने ह्या ठिकाणी एक तालीम उभारताय. काय नक्की? प्रामुख्याने यात पाहता लहुजी वस्ताद साळवे यांची पुण्यामध्ये गंजपेठ येथे तालीम आहे. तिथं दांडपट्टा प्रशिक्षण वगैरे ते पुण्यात दिलं जातं. याच अनुषंगानं वंचित घटकातील गोरगरीब जनतेतील पिंपरी चिंचवड शहरात असलेल्या सर्व झोपडपट्ट्यांमध्ये माझा आज सर्वे चालू आहे आणि मी वंचित बहुजन आघाडीला आणि पक्षालाही सांगू इच्छितो की मी मातंग समाजाच्या गोधडी बैठकांचं काम आज माझ्या संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातल्या झोपडपट्ट्यांमध्ये घ्यायचं काम चालू आहे. आता कालच माझी 4थी बैठक झाली आहे निगडी येथे. स्लम एरियात गेला असता आज मला एकंदरीत हे कळतं की माझा युवक 10वीपर्यंत शिकतो. चांगली शरीरयष्टी असताना, चांगला बलदंड असताना त्या व्यक्तीला काय होतं आहे, योग्य दिशा मिळत नाही. खेळातनंही आपल्याला काहीतरी चांगलं मिळू शकतं, खेळातनंही आपल्याला सर्वांगीण विकास आपला होऊ शकतो. हे लोकांसमोर आणि जनतेसमोर मांडणारा नेता हा पिंपरी चिंचवड शहराला लाभलेला नाही आहे. मला शोकांतिका या पिंपरी चिंचवडमध्ये मला सांगताना लाज वाटते की प्रामुख्याने आज मातंग बांधव, दलित बांधव ह्या सर्वांनी एक कन्सेप्ट डोक्यात ठेवली पाहिजे की महाराष्ट्राला रिप्रेझेंट करणारे खेळाडू हे पिंपरी चिंचवडमधनं झाले, परंतु झालेल्यांचं पुन्हा पुढं काय झालं याचं जर आपण अभ्यास केला तर खूप दयनीय अवस्था आहे त्यांची. मेडल विकण्याची परिस्थिती येते त्यांच्यावर. म्हणून जर आपल्याला सक्षम जर खेळाडू तयार केले आणि याच उद्देशाने मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये पुढील काही काळामध्ये दांडपट्टा प्रशिक्षण, लाठी प्रशिक्षण
आणि कुस्तीच्या काही आखाड्यांच्या बाबतीत मी आज पुण्यात जाऊन माहिती घेऊन आलो. अशा प्रकारचं एक आखाडा संकुल तिथं तयार करतो आहे आम्ही. आणि झोपडपट्ट्यांमधल्या विद्यार्थ्यांना, झोपडपट्ट्यांमधल्या नवयुवकांना, युवतींना तिथं आम्ही सामावून घेणार आहोत आणि तिथून ऊर्जा स्रोत तयार करणार आहोत की लहुजींच्या नावाने तिथून खेळाडू तयार कसे होतील ह्याच्यावर आम्ही फोकस करत आहोत. अच्छा, नक्कीच चांगली संकल्पना आहे. पण तुम्ही जे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे काम करताय, युवकांचं काम करताय, आता शहराला शहराध्यक्ष नाही आहे, तर काही शहराध्यक्षाच्या पदासाठी काही हालचाली तुमच्या? नाही, असं काही नाही. मला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जे अध्यक्षपद दिले मी त्यात समाधानी आहे. आणि हे बघा, पद आज असतं उद्या नसतं. पद असो किंवा नसो, आपल्या कामातून आपली ओळख निर्माण झाली पाहिजे. पिंपरी चिंचवड शहरात आज तुम्ही पहिलेच नाही, मला अनेक लोकांचे फोन आले की साहेब आज वर्ष होत आले शहराला अध्यक्ष नाही, परंतु अध्यक्ष नसताना जी शहरात तुम्ही कामाची धुरा तुम्ही आज धरलेली हातात आहे. आंदोलनं असो, मोर्चे असो, साहेबांबद्दल किंवा पक्षाबद्दल टीका केल्यानंतर सगळ्यात ॲग्रेसिव्हपणा दाखवण्याचापणा असो किंवा अन्य कुठल्या गोष्टी असो, ह्या सर्व गोष्टीमध्ये चंद्रकांत लोंढे वंचित बहुजन युवक आघाडीचा अध्यक्ष म्हणून अग्रेसर पुढं असतो. जसं तुम्ही म्हणता की चंद्रकांत लोंढे अग्रेसिव्ह, आता संपूर्ण महाराष्ट्राने तुम्हाला ऑफिस फोडताना किंवा कुठे कुठे आंदोलन करताना अग्रेसिव्ह चंद्रकांत लोंढे पाहिलं, पण आता तुमचं काम एवढं जोमात चालू आहे, मग तुम्हाला असं वाटतं आहे का की पक्षात किंवा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना तुमच्यावरती कुठं अविश्वास किंवा कमतरता वाटते का? कारण त्यांनी शहराला नवीन अजून एक पॅरल शहराध्यक्ष दिला युवकांचा. मी तुमच्या चॅनलमार्फत तुम्हा सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे की असं काहीच विषय नाही आहे. हे बघा, माझी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांवर आहे. बाळासाहेबांनी मला अध्यक्ष म्हणून निवडून दिलेलं आहे. इथं पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करत असताना शहराच्या अध्यक्षाने शहराचंच काम करावं आणि महाराष्ट्राच्या उपाध्यक्षांनी महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदाचेच कामं करावे. जर पिंपरी चिंचवड शहरात जर महाराष्ट्राच्या नेत्यांना काम करायची वेळ येत असेल तर आम्ही काय काम करावे, ही मुळात अडचण आहे. दुसरी गोष्ट अशी, तुम्ही जे म्हणताय की पॅरलल अध्यक्ष दिला, हे मला जनतेने स्वीकारायचं आहे. मला पॅरलल अध्यक्ष दिला आहे न दिला आहे हा प्रश्न वेगळा राहिला, पण चंद्रकांत लोंढेला जर पिंपरी चिंचवडची जनता ॲक्सेप्ट करते तर मला त्यात अडचणच नाही आहे. मी त्यांच्यासाठी अध्यक्षच आहेच ना. मला पॅरलल अध्यक्ष दिले याबद्दल वाद नाही, पण मला पॅरलल अध्यक्ष देण्याअगोदर देणाऱ्यांनी हे विचार करायला पाहिजे होता की मला जनता मानते, मला जनतेचा कौल आहे. आज पिंपरी चिंचवडवासियांना माझ्याकडून अपेक्षा आहेत, मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारच. मला कोणी अध्यक्ष दिला न दिला हा वाद वेगळा राहिला, ही पक्षाची भूमिका झाली. पण मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी मला अध्यक्षपद दिले, जेव्हा ते मला सांगतील तेव्हा मी थांबेलच. परंतु विषय कन्सेप्ट वेगळाच आहे. एक मिनटं मी थांबवतो तुम्हाला. एकंदरीत चंद्रकांत लोंढे पिंपरी विधानसभा लढणार आहेत अशी जी जनतेमधून किंवा मातंग समाजातून जी काही चर्चा होते, एकंदरीत त्या चर्चेचा तर परिणाम नाही ना? नाही, असं असू शकतो, कारण मी काम करतो आहे, माझं काम बोलतं पिंपरी चिंचवड शहरात. आज त्यांना जर माहीत नसेल तर माझ्या ऑफिसला त्यांनी भेट द्यावी किंवा पिंपरी चिंचवड शहरात ज्यांना असं वाटतं आहे की चंद्रकांत लोंढेचं काम बघायचं असेल, सण उत्सव किंवा अन्य कुठल्याही गोष्टी असो, चंद्रकांत लोंढे हा वंचित बहुजन आघाडीचा प्रतिनिधी म्हणून तिथं काम करतो. तो वैयक्तिक म्हणून कुठेही चंद्रकांत लोंढेने आजपर्यंत काम केलेलं नाही. मी पक्षाच्या भूमिकेतनं तिथं कामं बजावलेली आहेत. त्यामुळं पक्षाची मानणारी जी वर्ग आहे पिंपरी चिंचवड शहराच्या, त्या सर्वांना असं वाटतं की चंद्रकांत लोंढे हा जर पिंपरी विधानसभेतनं उभा राहिला आणि तो जर आमचा चेहरा असेल तर मला लोकांनी किती डॉमिनेट करावं ह्याच्याशी मला घेणे देणं नाही. मला जनता जर म्हणत असेल तर हरकत नाही, जनतेसाठी मी ट्रोल व्हायला तयार आहे. अच्छा, म्हणजे एकंदरीत आता तुम्ही हे सगळं काम करताय, पुढची तुमची ह्या काम करण्याची दिशा कशी असणार आहे? मी जनतेचा कौल मानणारा आहे. मी जनतेसाठी अहोरात्र काम करणार. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या एकनिष्ठ राहून मी पक्षाची ध्येयधोरणं राबवतच राहणार. ज्यांना कुणांना पक्षांतर्गत घरातल्याच लोकांना जर काही कुटीर बुद्धीने माझ्यावर राजकारण करायचं असेल ते करू शकतात. मी जनतेची सेवा करतोय, करत राहणार आणि पक्षाचे अजेंडे राबवत राहणार. मी कुठेही थांबणार नाही. मला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर स्वतः जेव्हा सांगतील तेव्हा मी थांबायला तयार होईल. परंतु मी जनमानसात राबणारा माणूस आहे आणि हे बघा काय असं, जो जनमानसातनं वरती येतो त्याला थांबवणं अशक्य आहे. तुम्ही शहरात 4 लोकांच्या गप्पा ऐकून आणि घरातल्या एखाद्या व्यक्तीचं ऐकून समोरच्या माणसाचं नुकसान करू शकत नाही. शेवटी काय होतं तुम्हाला सांगतो, ह्यात अनेक उदाहरणं आहेत. उदाहरणं पाहिजे जर गेली ना तर शहरामध्ये
आहेत. आता भविष्यात मी पुढच्या काळात त्यांची उदाहरणं पण देईल तुम्हाला. पण माझं एक म्हणणं आहे, पक्षाने जर ग्राउंड लेवलच्या पदाच्या नियुक्त्या केल्या असतील तर त्यांना ते अधिकार पण द्यावे. नियुक्त्या आमच्या होतात, आम्हाला अधिकार पण मिळतो, परंतु पिंपरी चिंचवडच्या राजकारणात महाराष्ट्राचे नेते लक्ष घालतात तिथं वाईट वाटतं. आणि त्याचं ट्रोलिंग आम्हाला पण ऐकावं लागतं. जनसामान्यात आम्ही जातो, आम्ही ग्राउंड लेवलला काम करतो, आम्ही ग्रासरूटला काम करतो, त्यावेळेस आम्हाला तिथं जनता सांगतेच ना, वाईट वाटतं आम्हाला ते. म्हणजे एकंदरीत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचं जर शहरामध्ये एवढं लक्ष जर असेल तर शहरामध्ये प्रतिस्पर्धींमध्ये राजकारण सुरू होतं आहे. हे थांबलं पाहिजे. पण हे जर बाळासाहेबांच्या निदर्शनास कोणी आणून दिलं आहे का, किंवा त्याच्यावरती कधी चर्चा झालेली आहे का? हे बघा, मी पुन्हा एकदा तुम्हाला एकच सांगतो, चंद्रकांत लोंढे हा तक्रारी करणारा व्यक्ती नाही आहे. साहेबांपर्यंत ह्या गोष्टी ॲक्च्युली गेलेल्या आहेतच. कारण शहरात 9 महिने आज शहराध्यक्ष नाही आहे. का नाही आहे हा विषय साहेबांच्या कोर्टात गेलेला आहे. साहेब डिसिजन घेतील, पण साहेबांना हे सुद्धा माहिती की तिथं का आजपर्यंत देऊ शकले नाहीत. मुळात मला तक्रारी करण्यापेक्षा मी माझ्या किती जोमाने चंद्रकांत लोंढेचं नाव तिथपर्यंत पोहोचवायचं हा माझा प्रयत्न असेल. माझं सर्वांना एक विनंती आहे, मी माझ्या कामाच्या आणि माझ्या जनसामान्याच्या कार्यातनं बाळासाहेबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि मला म्हणजे विश्वास आहे की 100% माझ्या कामाची पोचपावती म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांपर्यंत हा छोटा कार्यकर्ता चंद्रकांत लोंढे पिंपरी चिंचवडचा नक्कीच पोचेल. तुमच्या माध्यमातून का होईना, पण चंद्रकांत लोंढे त्यांच्यापर्यंत पोचेल अशी अपेक्षा आहे मला. नुकतंच हे जे काय प्रकार चालला आहे, मला असं समजतं आहे की तुम्हाला काही ठिकाणाहून फोन येतात आहेत, काही ठिकाणाहून बोलवणं येतं आहे की बाबा इतर ठिकाणाहून काय बोलवणं येतं आहे. असा जो प्रकार आहे तो नक्की खरा आहे का? हे बघा, राजकारणात जो ग्रासरूटला काम करतो, जनसामान्यातनं ज्या व्यक्तींचं नाव जनतेच्या चर्चेत येतं त्यांना असे फोन येतात जातातच ना. आम्ही त्याला वाव देत नाही. मला फोन आलेत ना, नाही असं नाही. ज्यावेळी शहरात धडाडीचं काम करत असताना, ग्रासरूटला काम करत असताना जर पॅरलल अध्यक्ष दिल्यानंतर त्यांची चर्चा झाली, मी तर स्वागत केलं, त्या गोष्टीचं मी स्वागत केलं. कारण तो पक्षाने निर्णय घेतलेला आहे माझ्या, आणि पक्षाच्या भूमिकेचं स्वागत करणं हे माझं काम आहे. परंतु ज्यांना कुणाला वाटलं त्यांचे मला फोन आले, त्यांना हे कळत नाही मी एका स्वाभिमानी नेत्याच्या पक्षाचा शिपाई आहे. माझे मत परिवर्तन करू शकत नाहीत का? कारण मी जनसामान्यांच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. हे चंद्रकांत लोंढेचं शब्द आहे. विषय दुसरीकडे नेऊयात, कारण तुमचा पक्षांतर्गतचा वाद आहे हा. एकंदरीत तुम्ही आता पक्षामध्ये काम करताय, तुम्हाला तुमच्या अध्यक्षपदाची धुरा तुम्ही चोख बजावताय. वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करत असताना असा तुमचा कोणता अनुभव असा आहे की ज्याच्यामध्ये तो अनुभव तुम्ही आमच्या लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या जनतेसोबत शेअर करायला तुम्हाला आवडेल? सर्वांना सांगण्याचा एक विषय म्हणजे मी 2022 वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलं होतं. तुम्हाला सर्वांना सांगायचं म्हणजे आज आमचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव आणि सुजात दादा, मला आजही त्या गोष्टीची जाण आहे. मॅचेस चालू व्हायच्या 2 दिवसापासून, मॅचेस संपल्यानंतर 2 दिवसापासून पर्यंत सुजात दादा आंबेडकरांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या दिवसेंदिवस फॉलोअप ठेवला. आणि मी आयडियल आहे त्या व्यक्तीचं, माझे आयकॉन आहेत सुजात दादा आंबेडकर, की त्यांनी आज ग्रासरूटला ग्राउंडवर येऊन पार फक्की मारण्यापर्यंत आम्हाला सूचना दिल्या, आमच्या सुरात सूर मिसळवला. आणि त्या स्पर्धेत जर जीव कुणी टाकला असेल तर सुजातभाई आंबेडकरांनी. म्हणजे एवढं खंबीर नेतृत्व सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहणे हा प्लस पॉईंट आहे माझ्या पक्षाचा आणि माझ्या पक्षात असलेल्या सुजातदादा आंबेडकरांचा. जेव्हा जेव्हा तुम्ही काम करताय किंवा जेव्हा जेव्हा तुम्ही ॲग्रेसिव्ह होत आहे, नक्की काय आहे की चंद्रकांत लोंढे प्रत्येक वेळेस ॲग्रेसिव्ह पाहायला जास्त मिळतात? हे बघा, आमच्या मागं आमचे नेते खंबीर आहेत आणि आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितले संविधानिक गोष्टीला तडा न जाता जिथं अन्याय होईल तिथं तुम्ही पेटून उठा. आणि आम्ही फक्त आदेशाची वाट बघतो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा एक आदेश, आणि हा आहे आदेशाचा पुढचा पाऊल. तुम्हाला मी दाखवून देतो. हा आहे माझ्या साहेबांचा आदेश आल्यानंतरचा पुढचा पाऊल. लक्षात ठेवा. नक्कीच. म्हणजे साम दाम दंड भेद
ह्या प्रक्रियेतून चंद्रकांत लोंढे वंचित बहुजन आघाडीत काम करतात हे तुम्ही जनतेला दाखवून दिलं आहे. पण त्याच्यातही चंद्रकांत लोंढे ह्या वंचित बहुजन आघाडीत काम करतात. कारण वंचित बहुजन आघाडी जी आहे ती जातीपाती मानत नाही, पण मागासवर्गीय वंचित घटकांना न्याय देण्यासाठी सतत अग्रेसर आहे. मग अशा वेळेस तुम्हाला अंतर्गत राजकारणामधून का असा वेगळा अनुभव आला आहे की जो तुम्हाला सतत खटकत असतो? नाही, आजपर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये तरी असा अनुभव आलेला नाही आहे, परंतु पुढील काळात येईल का नाही हे सांगू शकत नाही. आज काय झालं माहिती आहे का, वंचित बहुजन आघाडीची कन्सेप्ट सगळ्या महाराष्ट्रात लक्षात आलेली, सोशल मीडियामार्फत सगळ्यांना कळाली. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितले लोकसभेच्या 3 जागा आम्ही मुस्लिम समाजांसाठी देऊ. म्हणजे बघा, कुठंही वंचित घटकात जो वंचित राहिलेला आहे, भले तो सत्तेपासून असो किंवा अन्य खुर्च्यांसाठी असो, तिथं आज इतर समाज बसण्यापेक्षा वंचित घटकातला एखादा व्यक्ती बसला तर हे आमच्या पक्षाचं विजन आम्ही जिंकलो. नक्कीच. मला एक सांगा की आता 1 जानेवारी आहे आणि 1 जानेवारीनिमित्त तुमच्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून काय उपक्रम असणार आहे? कशा पद्धतीने पिंपरी चिंचवड शहरातली तुमची तयारी आहे? 1 जानेवारीनिमित्त शौर्य दिनासाठी सुजातदादा आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये आम्ही भव्य बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे. ही बाईक रॅली 31 डिसेंबरच्या रात्री 8 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुणे स्टेशन इथून ते आपल्या भीमा कोरेगाव स्तंभापर्यंत असणार आहे. या रॅलीचं एक वैशिष्ट्य असं की ही रॅली महाराष्ट्रातनं युवक वर्ग सगळा सुजातदादाच्या पाठीशी खंबीर उभा राहून ह्या रॅलीला येणार आहे. 50,000 बाईकची आज नोंदणी झालेली आहे शहरामधून. पुण्यातनं ते पूर्ण महाराष्ट्रातनं जी नोंदणीचा आकडा आला आहे 50,000 प्लस झाले. विचार करा, आज सुजातदादाचे आयडियल आहेत महाराष्ट्राचे, हे सुजातदादांवर असलेलं प्रेम आज जनतेला दिसणार आहे. आणि मुळात म्हणजे जे काही बाईक स्वार येणार आहेत, ह्या बाईक स्वारांसाठी अल्पोपहार ठेवलेला आहे पुण्यामध्ये. आणि स्तंभाच्या तिथे मानवंदना झाल्यानंतर रात्री 12 वाजता आतिषबाजी होणार आहे. आतिषबाजी वगैरे झाल्यानंतर सर्व बाईक स्वारांसाठी जेवणाची सोय केलेली आहे. आणि जेवणाच्या सोयी त्याचबरोबर आमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्या सर्व जिल्हाध्यक्षांना सूचना दिलेल्या आहेत आमच्या मिटिंगमध्ये की बाबा जे कोणी बाईक स्वार आल्यापासून घरी पोहोचेपर्यंत त्यांचा फॉलोअप ठेवा आणि घरी पोहोचल्यानंतर सर्व इंटिमेशन आमच्या ग्रुपवर आम्ही जो ग्रुप बनवला आहे त्यावरती द्या. कोणत्याही बाईक स्वाराबरोबर कसलाही अनुसूचित प्रकार घडू नये याची काळजी स्वतः सुजातदादा आंबेडकर त्या ग्रुपला ॲड आहेत, ग्रुप ॲडमिन आहेत, ते स्वतः फॉलोअप घेत आहेत त्या गोष्टीचा. अच्छा, म्हणजे एकंदरीत संपूर्ण तयारी झालेली आहे. आणि हा आंबेडकरी युवक ज्याला म्हणतो आपण, म्हणजे त्याच्यामध्ये 18 पगड जाती असतील, 12 बलुतेदार असतील, ह्या सगळे त्याच्यामध्ये सामील आहेत. मला एकंदरीत सांगा की आता सध्या लोकसभेची निवडणूक येऊन घातलेली आहे. हे लोकसभेची निवडणूक आंबेडकरी मुवमेंटचे लीडर म्हणून, अनेक मातंग समाजाचे लीडर म्हणून तुमची भूमिका कशी असेल? जी पक्षाची भूमिका आहे ती माझी भूमिका असणार आहे. पक्षाची जबाबदारी लोकसभेच्या निवडणुकांच्या काळात माझ्यावर देईल ती चोखपणे पार पाडण्याची जबाबदारी मी स्वीकारेल आणि ते पार पाडण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही पिंपरी विधानसभा लढवणार आहात अशी चर्चा आहे. जनसामान्य जनतेची जर मानसिकता ती असेल तर मी कधीच त्यांच्या कौल मान्य करणार नाही असं होणार नाही. जनतेने जर मला कौल दिला तर मी नक्कीच त्या गोष्टीचा विचार करेल. म्हणजे तुम्हाला सध्या जनतेमधून जो कौल आहे तो तुम्ही मान्य करणार आहात. पण तरी पण एक मुद्दाम एक प्रश्न विचारतो की तुम्हाला एकंदरीत म्हणजे आता मातंग समाजाचे तुम्ही नेतृत्व करताय, इतर समाजामध्ये तुम्ही काम करताय आणि आंबेडकर चळवळीत काम करताय. एकंदरीत ह्या आंबेडकरी समाजाबरोबर काम करत असताना अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला वारंवार प्रेरणा देते आणि स्फूर्ती देते? श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर एकमेव माझे आयडियल आहेत आणि त्यांच्या कामाची प्रेरणा घेऊनच आज त्यांनी जसं सर्व जाती धर्मांना आणि बलुतेदारांना एकत्र करून आज वंचित बहुजन आघाडी पक्षाची स्थापना केली. त्यांना आयडियल ठेवून मी आज शहरात काम करतो आहे आणि त्यांच्याच विचाराला प्रेरित होऊन काम करत असताना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग हा पिंपरी चिंचवड शहरात लाखोंनी आहे. आणि त्या साहेबांच्या विचाराच्या जनतेला मी कधीच बाजूला नाही करणार. जर त्यांची इच्छा असेल तर मी 100% पिंपरी विधानसभा लढणार. पिंपरी विधानसभेतनं मी माझं रणशिंग फुंकणार.
ही काळ्या दगडावरची रेष. नक्कीच. जाता जाता आपले जे युवक आहेत, तुम्ही युवकांसाठी एवढं काम करताय आणि चंद्रकांत लोंढेंचं जर काम पाहिलं तर नक्कीच टुर्नामेंट असेल, फुटबॉल मॅचेस असेल, कबड्डी स्पर्धा असेल, ह्या विविध स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण शहरामध्ये किंवा तोडफोडच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये चंद्रकांत लोंढेंचं नाव आहे. मी जाता जाता दादा एक प्रश्न तुम्हाला फक्त एकच विचारतो की ही जी जनता आहे आपली, आपल्या लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून, ही सर्व आंबेडकरी जनता शिव फुले शाहू आंबेडकरांना, अण्णाभाऊ साठेंना मानणारा वर्ग आहे. तर ह्या जे समाजातील जे युवक आहेत किंवा तरुण आहेत किंवा इतर युवक तरुण आहेत, त्या तरुणांना तुम्ही एक युवा अध्यक्ष म्हणून काय संदेश द्याल? माझं सर्व युवकांना आव्हान आहे की मित्रांनो, आपल्याला जर आपल्या सर्वांगीण विकास करायचा असेल आणि युवा पिढीला जर नवीन आदर्श घडवायचा असेल आणि युवा पिढी जर आपल्याला लोकसभा आणि विधानसभेत जर पाठवायची असेल तर सर्वांनी सर्वात पहिलं आपल्या स्वतःच्या घरात प्रत्येकाने संविधानाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ज्या दिवशी तुम्हाला संविधानात्मक गोष्टी तुम्हाला कळतील आणि स्वतःचे न्याय हक्क समजतील, त्या दिवशी मला नाही वाटत की आपल्याला कोणाच्याही दारात जाऊन त्यांची हुजरी करावी लागेल. मी या लॉर्ड बुद्धा चॅनलच्या माध्यमातून सर्व युवकांना कळकळीची विनंती करतो, मित्रांनो, संविधानाचा अभ्यास करायला चालू करा. जोपर्यंत तुम्हाला न्यायव्यवस्था समजणार नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याच्या दारात गुलाम म्हणून उभं राहावे लागेल. परंतु ती गुलामी जर आपल्याला जुगारायची असेल तर आपल्याला संविधानाचा अभ्यास हा केलाच पाहिजे. प्रत्येकाने आपल्या घरात संविधानाचा अभ्यास होईल आणि आपल्या येणाऱ्या पिढीला संविधान समजून सांगितलं जाईल. संविधान म्हणजेच तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमची कार्य आणि कर्तव्य जोपर्यंत युवकांना कळणार नाही तोपर्यंत या देशाची धुरा युवकांच्या हातात येणार नाही. जय भीम, जय भारत, जय लवजी. नक्कीच चंद्रकांत लोंढेंनी एकदम अतिशय महत्त्वाचा संदेश दिलेला आहे की संविधानाचं वाचन हे प्रत्येक घरात झालं पाहिजे. कारण संविधानाचं वाचन जर झालं तर नक्कीच ह्या देशाचा जो भविष्य आहे, जे तरुण आहे, जे युवा वर्ग आहे, हे देशाचं भविष्य एकदम अतिशय चांगल्या प्रकारे, अतिशय एकदम उत्तम प्रकारे निभवतील आणि शहराची धुरा किंवा गावची धुरा, जिल्ह्याची धुरा, देशाची धुरा ह्या नवतरुणांच्या हातात जेव्हा येईल तेव्हा त्या देशाला, त्या शहराला, त्याच्या गावाला आणि त्या तरुणातल्या घराला नक्कीच एक यशप्राप्ती आणि प्रगतीच्या मार्गावर नेईल. अतिशय चंद्रकांत लोंढेंनी अजून काही मुद्दे जे आहेत ते सांगितले की त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने युवा वर्ग उत्स्फूर्त झाला पाहिजे. राजकीय गोष्टीची गप्पा आपण ज्यावेळेस त्यांच्यासोबत केला की त्यांना आलेल्या अनुभवातून त्यांनी एक सांगितलं की विरोध करण्यापेक्षा काम करा आणि कामातून स्वतःला सिद्ध करा. नक्कीच ह्या साऱ्या गोष्टी मला असं वाटतं की आपण लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून पाहत आहात आणि ह्याच्यावरती प्रत्येक नागरिक एक आपल्या स्वतःकडे कामाच्या शैलीच्या माध्यमातून पाहून स्वतःमध्ये एक सुधार करेल. आणि सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे की वाचाल, जोपर्यंत आपण वाचन करणार नाही तोपर्यंत आपल्याला सुचणार नाही आणि जोपर्यंत सुचणार नाही तोपर्यंत आपली कार्यप्रणाली वाढणार नाही. त्यासाठी नक्कीच एक मोलाचा संदेश जो आहे, जो चंद्रकांत लोंढेंनीही ह्या टी व्हीच्या माध्यमातून दिला की आपण वाचन वाढवलं पाहिजे. मी तुर्तास वेळेअभावी ह्या ठिकाणीच थांबतो. मी विकास कडलक, लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल, कॅमेरामॅन विकास जीवनेसह.